हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईनच्या या प्लॅटफॉर्मवर मी परत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अभ्यासाची सप्तपदी एमपीएससी मध्ये यश कसे मिळवावे यासाठी ज्या काही 7 पायऱ्यांची आपण चर्चा करणार आहेत त्याच्यातली पहिली पायरी आपली काल चर्चा करून झाली. कोणती? नोईंग सिलेबस, अभ्यासक्रमाची ओळख. आज दुसरी पायरी, दुसरं पद त्या श्रृंखलेतलं कोणतं? प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण. देख लीजिएगा, एनालिसिस ऑफ पीवायक्यूज म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन्स. हा, या बाबतीतले माझे थोडे अनुभव सांग. ज्या मुलांची किंवा मुलींची खूपच तळमळ आहे की आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करून यश मिळवायचं, त्यांनी जास्तीत जास्त कन्फ्युज्ड असलेला हा एरिया. बरेच विद्यार्थी मित्र मला मेसेज करतात, फोन करतात, ते हे विचारतात की सर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं, आणि ते खूप असे डीप थॉट मध्ये असल्यासारखं वाटतं. डीप थॉट मध्ये असं कसं होईल बाबा, हे जमलं नाही जमलं तर कसं होईल. आपल्या IAS प्लॅनर या पुस्तकामध्ये मी UPSC साठी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करायचं याविषयी 2 पानच लिहून टाकलेले आहेत, असे चार्ट करून. UPSC साठी म्हणाल, MPSC साठी नाही. जर कोणी UPSC करत असेल तर आपल्या IAS प्लॅनर मध्ये बघा, व्यवस्थित दिलेलं आहे कसं करायचं. MPSC साठी हा जरा प्रकार वेगळा आहे. मला असं जाणवलं की जास्तीत जास्त मुलं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण या एकाच मुद्द्याला घेऊन बसले. कसं करायचं नेमकं, काय करायचं नेमकं, याच्यात मध्ये डीप कन्फ्युज आहे. जस्ट ऐका मित्रांनो, हे खूप काही सिरियस मुद्दा नाहीये. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो नेमकं काय करायचं. तर मी तुम्हाला एक सांगू, एक उदाहरण देतो. समजा क्लासचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं येतील, शहराच्या कानाकोपऱ्यातून येतील, बसतील, बरोबर. पहिल्याच दिवसामध्ये ते एकमेकांची ओळख असते का? नाही. मग काही दिवस जायला लागते, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, आणि बॅच संपताना शेवटच्या दिवशी, शेंड ऑफच्या दिवशी बघा बरं, पहिला दिवस आणि शेवटच्या दिवसात किती फरक असतो. पहिल्या दिवशी एकमेकांना आवाजावर बोलतात, शेवटच्या दिवशी नाव सुद्धा अर्धच करून बोलतात. दिस इज द डिफरन्स. व्हॉट इज दिस? प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामध्ये मी ते कशासाठी आणलं, तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. एक माझं वाक्य लक्षात ठेवा. MPSCच्या सद्यस्थितीच्या प्रश्नपत्रिकांचा विचार करता खूप मोठ्या प्रमाणावर विश्लेषण करणं गरजेचं नाहीये, तर त्यांची ओळख असणं गरजेचं आहे. ओळख खूप मोठ्या प्रमाणात विश्लेषण करणं कसे ते मी सांगतो, त्याचे प्रकार, पण ते करणं गरजेचं नाहीये, तर त्याच्याशी ओळख करणं गरजेचं आहे, मैत्री करणं गरजेचं आहे. गॉट इट? ओके, चलो प्रोसीड करते आपण. हा, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण कसे करावे. विश्लेषणाला मी एक वेगळा शब्द काय वापरला? ओळख किंवा मैत्री. मी परत ते वाक्य सांगतो की MPSCच्या सद्यस्थितीच्या परीक्षा पद्धतीचा विचार करता खूप मायक्रो लेवलला अनालिसिस करणं गरजेचं नसून त्याची ओळख असणं गरजेचं आहे प्रश्नांची. त्याच्यासोबत त्या प्रश्नपत्रिकांसोबत कसे प्रश्न आले काही नाही, मैत्री होणं गरजेचं आहे. इज इट क्लिअर फ्रेंड्स?
ओके, वी विल प्रोसीड नाउ. उद्देश काय आहे? उद्देश सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण जे करतो ते काही उद्देशासाठीच करत असतो ना. आज तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, आयुष्यात एवढी महत्वाची वर्ष इन्व्हेस्ट करताय, कशासाठी? एक उद्देश आहे की अधिकारी होण्याचा, यश मिळण्याचा. तसं स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचा उद्देश काय? नेमका उद्देश. उद्देश काय माहितीये तुम्हाला? सिंपल, एका ओळीत मी तुम्हाला सांगतो. अभ्यासाची अचूक दिशा मिळावी. मी तुम्हाला एक व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांग. असं कधी विचारलं का लॉर्ड कर्झनच्या वडिलांचं नाव काय होतं? नाही, विचारणारे नाहीत. दिशा स्पष्ट झाली. लॉर्ड कर्झनच्या वडिलांचं नाव विचारणार नाही, तर सिंचन आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली होता? विद्यापीठ आयोग कोणी स्थापन केला? कोण अध्यक्ष होतं? पोलीस कमिशन कधी आलं? कोणाच्या अध्यक्षतेखाली आलं? तेव्हा व्हॉइसरॉय कोण होते? नाही का? यंग हजबंड्स मिशन कोणी काढलं? वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात काय की अभ्यासाची अचूक दिशा स्पष्ट व्हावी, हा प्रश्नपत्रिका आपल्याला माहित असण्याचा एक थेट उद्देश आहे. त्याला काय म्हणतात, एक इंग्लिश मध्ये छान शब्द तुम्ही वापरता, बरेच मुलं वापरतात, मलाही तो शब्द खूप छान वाटतो. माणूस आयुष्यात कसा पाहिजे असं पोरं म्हणतात. एकदम फोकस्ड पाहिजे, एकदम फोकस्ड पाहिजे. काय करायचं आपल्याला हे प्रॉपर माहित पाहिजे. क्लॅरिटी ऑफ थॉट पाहिजे, जे आपण मागच्या स्लाइड मध्ये, मागच्या भागामध्ये बोललो होतो. एकदम फोकस्ड पाहिजे. तर तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका तुम्हाला व्यवस्थित माहित असतात, तेव्हा तुमचा अभ्यास करतानाचा अप्रोच हा फोकस्ड असतो. इकडे तिकडे नाही पडत, फोकस्ड असतो. प्रॉपर वाचताना एकदम आपले एक इन्साइट विकसित होते आपल्या डोक्यामध्ये. काय घ्यायचं पुस्तकातून ते माहित असतं. मी काय बोललो? पुस्तकातून काय घ्यायचं ते माहित असतं. सिलेबस माहित असला की अभ्यास काय करायचा ते कळते. सिलेबस माहित असला की अभ्यास काय करायचा ते कळते. प्रश्नपत्रिकांची माहिती व्यवस्थित असली की अभ्यास कसा करायचा ते कळते. प्रश्नपत्रिकांची माहिती व्यवस्थित असली की अभ्यास कसा करायचा ते कळते. राईट? म्हणजे उद्देश काय? आपला अभ्यास एकदम फोकस्ड होतो, माहिती होते आपल्याला काय नेमकं करायचं. डन, उद्देश झाला. मग परत तोच मुद्दा, विश्लेषणाचा का मैत्रीचा? तर मी तरी याला प्रेफर करेन, मैत्रीला प्रेफर करेल. का? विश्लेषणाचा प्रकार जरा वेगळा, मी त्याचे प्रकार पुढच्या स्लाइडवर येतीलच. मैत्री म्हणजे काय? दररोज त्याला भेटणं, त्याला बोलणं, सहवासातून मैत्री. हे प्रश्नपत्रिका दररोज पाहणं, त्यांना समजून घेणं, त्यांची ती मैत्री करणं, सहवास करणं. मग ते तुम्हाला सांगतील की अभ्यासाचा फोकस्ड अप्रोच काय असतो, वाचताना काय वाचायचं असतं, काय लक्षात ठेवायचं असतं, परीक्षेमध्ये काय येते, हे ते तुम्हाला सांगतील. कधी? प्रश्नपत्रिकांसोबत तुमची मैत्री झाली की. म्हणून अभ्यासाच्या सप्तपदी मधली ही अत्यंत महत्वाची अशी दुसरी अवस्था, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण. पण मी काय बनवलं? प्रश्नपत्रिकांसोबत मैत्री. कशी? आता विश्लेषण म्हणजे विद्यार्थी मित्र सर्वात जास्त कन्फ्युज आहेत या स्टेज मध्ये, म्हणून मी याच्यावर हे बोलतो. परत माझं वाक्य लक्षात ठेवा.
तुम्हाला करायचं काय याच्यासोबत? मी विश्लेषण हा शब्द वापरतच नव्हतो एवढा वेळ. मी काय बोललो, तुम्हाला मैत्री करायची. कशासाठी करायची? तुमचा अप्रोच फोकस्ड असावा यासाठी मैत्री करायची. आपण मैत्री हाच शब्द वापरू, बरोबर? ओके, एक मिनिट हा बरोबर. हा, स्क्रीन मोठी करायची राहिली ना जरा. लिहितो ते शब्द परत. मैत्री कशासाठी? एका अप्रोच साठी. कोणता अप्रोच? फोकस्ड अप्रोच, बरोबर. मग तरी तुम्हाला विश्लेषण म्हणजे काय हे मी सांगतो, राईट. विश्लेषण, प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे दोन प्रकार आहेत, विषयवार आणि टॉपिक वाईज. उदाहरणार्थ, हे विषयवार एकदम सोपं असतं. बघा, इतिहासामध्ये एमपीएससी मेन्सला 60 ते 62 मार्क्स, बरोबर. त्याच्यात आणखी तिसरा प्रकार मी सांगतो, तो सूक्ष्म विश्लेषणात. पहिला हे, दुसरा हे, तिसरा सूक्ष्म विश्लेषणाचा, राईट. विषयवार हे मात्र फिक्स माहित पाहिजे, कोणत्या विषयाला स्पर्धा परीक्षांमध्ये किती मार्क्स आहेत. इतिहासाला प्रिलिम्सला किती आहेत, मेन्सला किती आहेत. जॉग्राफीला प्रिलिम्सला किती आहेत, मेन्सला किती आहेत. जॉग्राफीमध्ये महाराष्ट्राच्या जॉग्राफीला प्रिलिम्सला किती आहेत, मेन्सला किती आहेत. सायन्सला किती आहेत प्रिलिम्सला मार्क्स, इकॉनॉमिक्सला किती आहे, हे सगळं याला विषयवार माहित नव्हतं. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असणं तुम्हाला, हे विषयवार मार्क्स माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. दोन, टॉपिक वाईज हेही माहिती असणं गरजेचं आहे. मेजॉरिटी याच्यामध्ये एक चार्ट करा तुम्ही. समजा आधुनिक भारताचा इतिहास केला, पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा. मग त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर कोणत्या वर्षी किती प्रश्न आले, हे जनरली विश्लेषणाचा हे दोन्ही भाग आहेत ना, हे संख्यात्मक आहे. किती आले, संख्यात्मक आहे हा भाग, राईट. हे टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज, कोणत्या विषयाला किती मार्क्स आले, कोणत्या टॉपिकला किती मार्क्स होते. हा, हे फ्लॅक्च्युएट होते, हे जास्त फ्लॅक्च्युएट होत नाही. याच्यामध्ये काही फ्लॅक्च्युएशन, मायनर फ्लॅक्च्युएशन असतात या टॉपिक वाईज, पण हे संख्यात्मक प्रकारचं विश्लेषण आहे, हे तुम्हाला माहित पाहिजेच. हे तुम्ही त्या प्रश्नपत्रिकांशी मैत्री केली, हे तुम्हाला माहित होऊन जात. डन फ्रेंड्स? ओके. मी काय बोललो, विश्लेषणाचे 3 प्रकार. एक, विषयवार, कोणत्या विषयाला किती मार्क. दोन, टॉपिक वाईज, कोणत्या टॉपिकला किती मार्क, प्रिलिम्सला किती, मेन्सला किती. तिसरा प्रकार, मायक्रो एनालिसिस. ऍक्च्युअली जास्तीत जास्त फ्रेंड्स, विद्यार्थी मित्र जे विचार करतात ना, ते इथं विचार करतात. आणि इथं विचार कधी करायला पाहिजे, तुमच्या अभ्यासाला 2 वर्ष झाल्यानंतर. शुरुआत करने से पहले ही सोचोगे तो प्रॉब्लम में आ जाएंगे आप यहाँ पे. सुरुवातीला काय बघायचं, विषयवार विश्लेषण, टॉपिक वाईज विश्लेषण, संख्यात्मक पातळीवर. या सूक्ष्म विश्लेषणाला वेळ असतो का, या सूक्ष्म विश्लेषणाला वेळ असतो का. मग म्हणजे काय व कसे करायचे हे लक्षात घ्या. परत करत बसू नका आताच नवीन पोरांनी. ओके, मी सांगतो. समजा एक टॉपिक घेऊ आपण, पॉलिटी मधला घेऊ, इकॉनॉमिक्स मधला घेऊ आपण, नियोजन. नियोजन, आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंगचा भाग. मग त्याच्यावर तुम्ही पाहिलं, प्लॅनिंग विषयवार इकॉनॉमिक, विषय इकॉनॉमिक्स, टॉपिक वाईज प्लॅनिंग, प्लॅनिंग वर कसे 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 प्रश्न आले, झालं. मग सूक्ष्म विश्लेषणामध्ये पहिल्या प्लॅनिंगच्या कन्सेप्टवर किती आले,
पहिल्या प्लानवर किती आले, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 11व्या, 12व्या, काय जे असतील ते मायक्रो लेवलला चाललात तुम्ही. पुढचा मुद्दा, किती आले आणि कोणते आले, हा सगळ्यात महत्वाचा शब्द या ठिकाणी येतो. प्रश्न कोणते आले. प्रश्न कोणते आले हा एक भाग. त्याचे पर्याय काय आहेत. इथे तुम्हाला फक्त उत्तर पाहून चालणार नाहीये, तर याचे 4 पर्याय आहेत ना. जर त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर आहे तर 2, 3, 4 हे कशाशी संबंधित आहेत. 2, 3, 4 हे कशाशी संबंधित आहेत. दिस इज कॉल्ड मायक्रो अनालिसिस. एखाद्या विषयाच्या एखाद्या टॉपिकवर किती प्रश्न आले, फर्स्ट पॉइंट. कोणते प्रश्न आले, सेकंड पॉइंट. त्या प्रश्नामध्ये रिपीटेशन किती आहे, पुढचा पॉइंट. ते प्रश्न आल्यानंतर त्याचे पर्याय काय होते. एक पर्याय उत्तर आहे, बाकीचे 3 कशाशी संबंधित आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण मायक्रो अनालिसिस असं म्हणतो. पण परत एकदा सांगतो, अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनी हे मायक्रो अनालिसिस करणं अपेक्षित नाही. डन. तुम्ही काय करायचं, मैत्री करायची. दररोज किती तास करायची मी सांगतो तुम्हाला. राईट. काळजी तर काय घ्या नवीन विद्यार्थी मित्रांनी, जास्त वेळ तुमचा याच्यामध्ये नाही गेला पाहिजे. 1 मिनिटाचा वेळ जातोय, स्लाइड बघून घ्या जरा व्यवस्थित. राईट. विश्लेषणाचे प्रकार, विषयवार. फ्रेंड्स इथं विषयावर झालं, विषयवार पाहिजे. यू करेक्टेड. विषयावर, विषयवार आणि टॉपिक वाईज. सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज अँड मायक्रो. सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज संख्यात्मक प्रकारात येते. सूक्ष्म विश्लेषणामध्ये मग कोणते पर्याय, कोणते, किती वेळस वगैरे वगैरे आलं. नवीन जुन्या विद्यार्थी मित्रांनी हे करायला हरकत नाही, ज्यांचा अभ्यास प्रॉपर झाला 1-1.5 वर्षाचा. नवीन विद्यार्थी मित्रांनी या प्रकारामध्ये समाविष्ट व्हावं, जुन्यांनी इथं. क्लिअर. हे कशासाठी करतो, अप्रोच डेव्हलप होण्यासाठी. डन. घेऊ पुढे. मी तुम्हाला इथे एक वेगळी पद्धत सांगतो. QRQS. व्हेरी इंटरेस्टिंग. एकदम इंटरेस्टिंग आहे. बघा, सोपं आहे, खूप काही अवघड नाही. QRQS मेथड. उदाहरण देऊनच सांग. समजा तुम्ही कामगार चळवळीचा अभ्यास करताय, तर सगळ्यात पहिले कामगार चळवळीवर कोणते प्रश्न आले ते बघा. क्लिअर. क्यू, क्वेश्चन. आर, क्वेश्चन पाहिल्यानंतर रीडिंग करा तो टॉपिक कामगार चळवळीचा. केलं, रीडिंग केलं. त्याच्यानंतर परत ते प्रश्न बघा, परत ते प्रश्न बघा. वेळ लागू द्या पोरांनो, चांगल्या गोष्टीला वेळ द्यायलाच पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल ना वेळ जाते, हे होते, तर आता काही महिने नाही दिले तर नंतर वर्ष जात असतात आणि नंतर वर्षानुवर्ष जात असतात. राईट. कमिंग टू आवर मेथड. पहिले टॉपिक वाचायच्या अगोदर प्रश्न पाहायचे, नंतर टॉपिक वाचाय रीड करायचा, परत ते प्रश्न पाहायचे आणि परत असे काही प्रश्न आहेत की तुमच्या रीडिंग मध्ये नाही भेटले, ते प्रश्न याच्यामध्ये शोधायचे. सर्च, क्वेश्चन, रीडिंग. क्वेश्चन पाहणे, रीडिंग करणे, परत क्वेश्चन पाहणे, सुटलेले प्रश्न याच्यामध्ये शोधणे, रीडिंग मध्ये शोधणे. राईट. दिस इज कॉल्ड QRQS मेथड. करून तर बघा, खूपच फायदा होईल याचा. काय फायदा होईल माहितीये तुम्हाला, एक्झॅक्ट प्रश्न कुठे येते तो कळतो. आणि माझं एक वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा अभ्यास करताना तुमचं मन सांगेल ना की इथं प्रश्न येतो, समजा तुम्ही सिलेक्शनच्या खूपच जवळ आहे.
आणि हे अभ्यास झाल्याशिवाय तुमचं मन सांगत नाही. अभ्यासाच्या पहिल्या अवस्थेत जर सांगायला लागलं तर मग मनाला सांगा की आणखीन भरपूर वेळ. एक सेन्स आपल्यामध्ये डेव्हलप होतो प्रश्नाचं कंटेंट वेचण्याचा आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आणि मग त्याच्यामधून आपल्याला हे लक्षात येतं की प्रश्न कुठे येतो, कसा येतो, आणि थोडक्यात काय काय वाचायला पाहिजे. एकदम टाइम सेव्ह होतो आपला, टाइम सेव्ह होतो. थोडक्यात इथं खूपच महत्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न कसा येतोय ते कळते, कोठे येतो ते कळते. खूप महत्वाचे कंटेंट्स आहेत फ्रेंड्स. आहेत तुमच्या मनामध्ये अभ्यासाची एक इनसाइट डेव्हलप होते. खूपच महत्वाचा मुद्दा आहे. एक अभ्यासाची इनसाइट डेव्हलप होते. तुमचा अभ्यास चिंतेच्या अवस्थेतून चिंतनाच्या अवस्थेत जातो. तुमचा अभ्यास चिंतेच्या अवस्थेतून चिंतनाच्या अवस्थेत जातो. मग आपण पदाच्या यशाच्या जास्त जवळ जातो. आता बरेच विद्यार्थी मित्र विचारतात की सर सोर्सेस कोणते वापरायचे PYQ साठी. बघा, www.mpsc.gov.in या वेबसाईटवर जुन्या प्रश्नपत्रिका आहेत. तुम्ही तिथून, हा मूळ सोर्स झाला, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. प्रिलिम्सचं एक वेगळं बुकलेट करू शकता, पहिल्या पेपरचं सीसेटचं वेगळं करू शकता, मेन्सचं पहिल्या पेपरचं वेगळं, दुसरा तिसरा चौथा वेगळं करू शकता. हेच तुम्ही लँग्वेजच्या बाबतीत करू शकता. ते डाउनलोड करणे, त्याला प्रिंट काढणे, स्पायरल बाइंडिंग करून ते पाहणे. बरोबर. दुसरा मुद्दा हा आहे की तुम्ही बाजाराभिमुख, समजा बाजारामध्ये काही पुस्तकं आता आलेली आहे, बाजारामध्ये काही लेखकांची पुस्तकं आहेत, त्यांनी अनालिसिस करून दिलं, तेही वापरू शकता. मग पोरं विचारतं दोन्ही पैकी कोणतं मूळ का हे, यू डिसाइड. तुम्ही ठरवा कोणतं वापरायचं. कोणतंही वापरलं चालेल, हे वापरा किंवा हे वापरा, पण नक्की वापरा. हे वापरलं तर पेपर वाईज स्पायरल बाइंडिंग करून बुकलेट तयार करायचे, याच्यात तर सर्व दिलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा कोणतं वापरायचं. कोणतंही वापरलं तरी चालेल. डन. ओके. माझं मत काय पुरानो, जो विश्लेषणाचा डीप इनसाइटचा जो भाग आहे, खूपच जे विश्लेषण करत काही विद्यार्थी मित्र बसले, ते पहिले तुम्ही डोक्यातून काढून टाका. जस्ट व्हॉट यू डू फर्स्ट, तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो. दररोज पहा क्वेश्चन पेपर. मी तुम्हाला सांगतो, नवीन विद्यार्थी मित्र असले तर त्यांनी किती वेळ द्यायला पाहिजे. एक मिनिट हा प्रो. किती वेळ द्यायला पाहिजे. डेली 1 आवर, किंवा म्हणजे सिलेबसला 1 तास, त्याला 1 तास, किंवा दोन्ही कंबाईन 2 तास दिले तरी चालते. आणि किती, साधारणतः 3 मंथ्स. डेली 1-2 तास सिलेबसला आणि याला म्हणून दररोजचे 2 तास 3 महिने. फ्रेंड्स लुक हियर, मस्ट हॅव व्हेरी स्ट्रॉंग फाउंडेशन फॉर ए बिग बिल्डिंग. फॉर ए स्ट्रॉंग बिल्डिंग मस्ट हॅव स्ट्रॉंग फाउंडेशन. हे जे 2 मुद्दे सांगितले ना, ते या स्ट्रॉंग फाउंडेशनशी संबंधित आहेत. राईट. एक मुद्दा परत कोणता, सहवासातून मैत्री.
विश्लेषणामध्ये खूप डोकं न घालता प्रश्नपत्रिका दररोज पाहणे, ऍटलिस्ट मागच्या 5 वर्षाच्या. एक काळजी घ्यायचं तेवढं सांगतो, 2015च्या क्वेश्चन पेपर जरा वेगळ्या होत्या, त्या नाही बघितल्या तरी चालतील. उद्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकाचं महत्व यावर आपलं 3रं पद होईल. ऑल द बेस्ट.